पाटील प्रतिष्ठानतर्फे यंदा भव्य नवरात्र उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाचे आयोजन शिवशाही सेना व स्वराज्य मित्र मंडळ कामोटे यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे। या नवरात्र महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दररोज आयोजित होणारा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम। विशेष म्हणजे दांडिया आणि वेशभूषा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला पुरुषांसाठी आकर्षक बक्षिसाची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे तरुणाईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सांस्कृतिक परंपरेची जपणूक होत आहे। शिवाय शेवटच्या दिवशी दांडिया रसिकांसाठी ईटीव्ही स्कूटी, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलसीडी टीव्ही, ओव्हन अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे। कामोटे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्सवाचा आनंद घेतला। यावेळी राजकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवरात्र उत्सवामध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे आणि हा सांस्कृतिक सोहळा पुढील काळातही अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा होईल असे मत व्यक्त केले। या वर्षी आम्ही प्रथमच वर्ष आहे आमचं शिवशाही सेना आयोजित आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान भव्य शारदीय नवरात्र महोत्सवाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। त्या निमित्ताने भव्य दांडियाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। तुम्ही बघत असाल आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लहान बाल गोपाळ बच्चांपासून अगदी सर्वसामान्यातली सामान्य जनता आमच्या सोबत आहे। महिला भगिनींचा भरपूर प्रतिसाद आहे। नवयुवक आहेत आणि एक मन मुराद आनंद घेत आहेत। बरोबरच तुम्ही जर पाठीमागे माझ्या बघत असाल तर आमची जी देवीची मूर्ती आहे सगळ्यांनी प्रशंसा केलेली। माझं पहिलेच वर्ष असताना देवी माता आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे असं आम्हाला वाटतं आणि तुमच्या सरकारच्या आशीर्वादामुळे आम्ही हे कार्यक्रम करीत आहोत। आणि अजूनही आज हा तिसरा चौथा दिवस आहे, त्यात निसर्गराजावर आमच्यावर भरोसा आहे तरी परंतु लोकांची नाळ आमच्याशी तुटलेली नाही आणि हे तुम्ही जर स्वतः एन्जॉय करत आहात आणि सर्वसामान्य जनता इथे एन्जॉय करत आहे। असं आहे की आमच्याकडे जो नवरात्राच्या संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी हा पारितोषिक उतरण्याचं पहिलं बक्षीस आमच्याकडे ईव्ही स्कूटी आहे, दुसरं बक्षीस आमच्याकडे फ्रीज आहे, तिसरं बक्षीस आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, चौथं बक्षीस आमच्याकडे एलसीडी टीव्ही आहे आणि पाचवं बक्षीस ओव्हन आहे। जर बघायला गेलं तर दैनंदिन गरजा ज्या सर्वसामान्य लोकांच्या त्याच्या निगडीतच आम्ही ठेवलेलं आहे जेणेकरून त्या वस्तूंचा वापर व्हावा। काही देतात लोक पण त्याच्याशी काही मतलब नाही आहे। आणि या व्यतिरिक्त रोज आम्ही लहान मुलांसह सर्व मोठ्या माणसांसह 5 ते 10 बक्षीस त्याच्यामध्ये वेशभूषा असेल, डान्स असेल, दांडिया असेल, लहान लहान मुलं एवढी छोटी छोटी मुलं वेशभूषा करून येतात त्यांच्यासाठी प्रोत्साहन परत रोजच्या रोज बक्षीस आम्ही इथे ठेवलेली आहेत आणि ती सर्व आम्ही रोजच्या रोज कार्यक्रमाचा संपल्यानंतर आम्ही त्यांना वितरित करत आहोत। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट कामोठे।